वीण दोघातली ही तुटे ना ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. समर आणि स्वानंदी यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेच्या कथानकाला नुकतीच एक कलाटणी मिळाली होती. या मालिकेतील आजीचे अपहरण झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी आजीला सोडवण्यासाठी 25 लाखाची मागणी केली होती आणि घरातल्यांनी देखील आजीच्या जीवाची काळजी असल्याने 25 लाख देण्याचे मान्य केले आणि आता आजी घरी परतली आहे. पण या सगळ्यामध्ये आता आजीला कोणी अपहरण केलं होतं याचं कोडं स्वानंदी उलगडणार आहे. हे जे प्रकरण दिसत आहे तितकं सोपं नाही असं स्वानंदीला सुरुवातीपासूनच वाटत आहे आणि या सगळ्यामध्ये मल्लिका काकू आणि अंशुमन यांच्यावर तिला संशय आला आहे आणि या संशयावरून तिने आता पाठपुरावा करायला सुरुवात केला आहे आणि या पाठपुराव्यांना आता मोठं यश मिळालं आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला एक मालिकेला ट्विस्ट देणारी एक गोष्ट पाहायला मिळत आहे. स्वानंदी आता कुटुंबातील सगळ्यांसमोर हा अपहरणाचा डाव कोणाचा होता याविषयी सगळ्यांना सांगणार आहे. ती म्हणत आहे की अंशुमनवर लाखो रुपयांचे कर्ज असतानाच आजीचे अपहरण झाले, ही काही केवळ योगायोगाची गोष्ट नाही आहे. या अनपेक्षित हल्ल्याने अंशुमन प्रचंड घाबरला असून मी आजीचे अपहरण केलं असं तुला म्हणायचं आहे का, असा प्रतिप्रश्न तिला विचारताना दिसत आहे. त्यावर ही गोष्ट अंशुमनने एकटी केली नाही, तर अंशुमनला या सगळ्यामध्ये मल्लिका काकूने साथ दिली, असं म्हणताना स्वानंदी दिसत आहे. एवढंच नव्हे तर या सगळ्या गोष्टींचा स्वानंदीकडे पुरावा देखील आहे. कारण आजीचं ज्या रिक्षातून अपहरण झालं, त्याच रिक्षामध्ये तिला मल्लिका काकूची अंगठी देखील सापडली आहे. आणि आता हाच पुरावा स्वानंदी समर आणि आजीला दाखवणार आहे आणि आता यानंतर मल्लिका आणि अंशुमन यांच्या दोघांचाही चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडणार आहे. आता ह्या सगळ्यामध्ये काय बोलायचं हेच दोघांना कळणार नाहीये. अंशुमनवर असलेले कर्ज फेडण्यासाठी घरातील व्यक्तीचेच अपहरण करून 25 लाख रुपये मिळवले, हा त्यांचा भयानक कट आता सगळ्यांना कळणार आहे. या सगळ्यानंतर आता समर, अंशुमन आणि मल्लिका काकूला काय शिक्षा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. बिन दुखातली ही तुटे ना ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स तर प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील तुमची सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा कोणती हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.